चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षकांनो आज आपण जे बघणार आहोत आपल्याला जी आता सेल सर्टिफिकेट करण्यासाठी नोंदणीसाठी पवित्र पोर्टल हे ओपन झालेलं आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। जेवढे सगळे अभियोधारक आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे। तर बघा सूचना काय या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार शिक्षक पद भरती करण्यासाठी जे आहे सगळ्या उमेदवारांकडून प्रमाणपत्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। तर अतिशय सोपी ही गोष्ट आहे, ते आपण नंतर बघणार आहोत। पहिले सूचना बघून घ्या काय या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 30/5/2025 आणि 2/6/2025 ते 5/6/2025 या कालामध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती। आणि या चाचणी जवळपास आपण जर विचार केला तर 2,28,808 उमेदवारांनी या ठिकाणी नोंदणी केली होती। आणि हे जेवढे काही दिलेले उमेदवार आहे सगळ्यांना या ठिकाणी जे आहे हे प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सूचना मिळालेल्या आहेत। त्यासाठी तुम्हाला काय जेवढे तुम्ही जेव्हा पवित्र पोर्टल ओपन करणार त्या ठिकाणी तुम्हाला पवित्र पोर्टल 2025 दिसेल आणि त्यानुसार तुम्हाला तिथं तुमचं जे काही नंबर असेल तुमचा रोल नंबर आणि तुम्हाला आधी ID पासवर्ड रजिस्ट्रेशन करावं लागेल। ते आपण नंतरचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्याच्यात सगळे ते टाकलं जाईल। तर बघा या ठिकाणी तुम्हाला कसं करायचं आहे आणि काय काय सूचना दिल्या आहेत पहिले आपण सूचना वाचून घेऊया। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे। उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकच प्रवेशपत्र या ठिकाणी ग्राह्य धरतं। जर काही लोकांनी 2 किंवा 3 वेळा या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरला असेल परंतु तुम्हाला फक्त ती एकच एकच कोणतं तुम्ही रोल नंबरवर एक्झाम दिली असेल आणि तेच त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं आणि त्यानुसारच तुम्ही तुमची नोंद करायची आहे। काही उमेदवारांकडे इयत्ता 10वी आणि 12वीची अर्हता नसल्यासुद्धा पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही। म्हणजे काही 10वी 12वी पण नाही आणि त्यांनी जर TET दिली असेल अशांना नोंद करता येत नाही। अशा उमेदवाराकडे समकक्ष असलेली अर्हता म्हणजे 10वी किंवा 12वी झालेली समजा नसेल पण त्याच्या समकक्ष एखादी अर्हता असेल ते असलं पाहिजे। त्याचबरोबर 10वीसाठी विद्यापीठाचे पूर्वतयारी अभ्यासक्रम आणि इयत्ता 12वीसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा पदवी असलेली अर्हता इत्यादी सारखी म्हणजे यासारखी समकक्ष असलेली या ठिकाणी तुम्हाला परीक्षा जी असेल ती द्यावी लागते आणि त्यानुसार मग तुमचं जे काही आहे ते देणं म्हणजे जो फॉर्म आहे तुम्ही या ठिकाणी सबमिट करू शकतात। ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता बघा पुढची जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी TET आणि CTET। जर ज्या उमेदवारांकडे TET किंवा CTET नसेल जे DED धारक असतील अशांनी या ठिकाणी जे आहे सेल्फ सर्टिफाईड म्हणजे एक्झाम दिली असेल पण तुम्हाला वाटतं सेल्फ सर्टिफाईड करावं तर करून काही फायदा नाही आहे, कारण तुम्ही ज्यावेळेला करणार त्यावेळेला तुमचा त्या ठिकाणी कोणताच फायदा त्या ठिकाणी होणार नाही। पण मात्र BED धारक असतील त्यांनी TET किंवा CET दिली नसेल हे 9वी आणि 10वी 9 ते 12वीसाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। मग उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली जी TET आणि CTET यामधील नोंद करून घ्यायची असते ती अप्रूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याकडे एक रिक्वेस्ट पाठवावी लागते आणि ती अप्रूव्ह करून घ्यायची असते। ज्या उमेदवाराने TET किंवा CTETच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांनी राज्यातील म्हणजे जर समजा CTET किंवा TET म्हणजे त्यांच्या याच्यात जर तफावत असेल तर त्यांनी निवड केलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना सदर जे आहे त्या ठिकाणी पाठवावं लागतं आणि त्यानुसार जे काही आहे ते आपल्याला सादर करावं लागतं। आणि बघा आता अतिशय शेवटची आणि महत्त्वाची जी माहिती म्हणजे काय बघा हे जे काही अर्हता आपण बघितले त्या ठिकाणी त्यानुसार जे TET किंवा CTET आपण ज्यांना म्हणू शकतो ते शैक्षणिक अर्हतेच्या अंतर्गत त्या ठिकाणी पदवी परीक्षेचे फक्त मुख्य प्रधान विषय असतील। समजा आता बघा तुम्ही नोंदणी करणार त्या ठिकाणी तुमचं 10वी 12वी गुणपत्रक असेल त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट असेल तसं DEDचं तुमचं गुणपत्रक आणि त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट ह्यांची तुम्हाला नोंद करावी लागेल। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पदवीधारक असाल तर त्यावेळेला तुम्हाला सगळे विषय त्या ठिकाणी द्यायचे। तुमचा मुख्य विषय जो असेल समजा तुमचा मुख्य विषय इंग्रजी असेल तर इंग्रजीची नोंद करा, मराठी असेल तर मराठीची नोंद करा। म्हणजे तुमचा जो मुख्य विषय त्याची त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रमाणपत्र त्या ठिकाणी जे आहे सादर करायचं आहे। प्रमाणपत्रामध्ये तुमची ही सगळी काही माहिती ही खरी असली पाहिजे, कारण ज्यावेळेला तुम्ही सिलेक्ट होणार त्यावेळेला तुमचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे हा तुमचा प्रमाणपत्र, कारण याच्यावर सगळी तुमची माहिती असते आणि त्यानुसार तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केले जातात। त्या तुमचं कास्ट काय आहे सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगाव्या लागतील। कास्ट असेल त्यानंतर तुमचं इतर गोष्टी असतील सगळे त्या ठिकाणी चेक केले जातात।
त्यासाठी तुम्ही जे सेल्फ सर्टिफाय करणार आहे ते अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ती भरताना तुम्ही काळजीपूर्वक एक एक गोष्ट त्या ठिकाणी भरायची आहे आणि घाई करायची नाही आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे माहिती भरणार त्यावेळी प्रत्येक माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती जी काही माहिती प्रॉपरली भरायची आहे. सो प्रमाणे तुम्ही पुन्हासुद्धा भरू शकतात. तर अजून नवीन माहितीसाठी या चॅनल सबस्क्राईब